आपण ऐकत आहात रसिक कथा. गोष्टीचं नाव आहे माझे मला कळेना. हॉटेल ईगलमधल्या प्रशस्त हॉलमधल्या एका कोपऱ्यात मी बसलो आहे. इथलं हे शांत किंचित काळोखं वातावरण गेली 10 वर्ष माझ्या नित्य परिचयाचं झालं आहे. ज्यूक बॉक्समध्ये लावलेल्या रेकॉर्ड्सचे मंद मधुर सूर या वातावरणाला अधिकच पोषक ठरतायत. वातावरणात एक वेगळीच आर्तता निर्माण करतायत. भर दुपारची रडरडत्या उन्हाची वेळ असली तरी या हॉटेलमध्ये बसलं की असं वाटतं आपण नैनितालमध्ये एखाद्या काचेच्या घरात बसलो आहोत. बाहेर बर्फ पडतोय आणि नकळत मन विव्हळ होतंय. एकाकीपणाची जाणीव बर्फाच्या थंडगार स्पर्शानं शिरशिरी यावी तशी शिरशिरी आणते आहे. दुपारची वेळ, जो तो आपापल्या उद्योगात. अशा वेळी या हॉटेलमध्ये प्रणयी जोडपी दिसली नाही तरच नवल. त्या प्रणयी जोडप्यांच्या संगतीला माझ्यासारखा एकटा जीव क्वचितच. गुलाबाच्या ताटव्यात एखादं तगरीचं रोप असल्याप्रमाणे ती जोडपी या काळोख्या वातावरणाचा फायदा घेऊन एकमेकांना लटकून बसली आहेत. स्पर्शसुखाची एवढीही संधी जणू त्यांना दवडायला नको आहे. नकळत माझ्या मनात असूयेचा अंकुर फुटतो. त्याचे कोंब डोळ्यातून डोकावतात. बारीक नजरेनं त्या जोडप्यांचा वेध घेतात. माझ्यापासून 4 टेबल पलीकडे बसलेल्या एका जोडप्यावर माझी नजर स्थिरावते. प्रौढत्वाकडे झोकलेल्या त्या राकट उग्र चेहऱ्याच्या पुरुषापुढे त्याला लटकून बसलेली ती तरुणी जरा कोवळीच वाटते आहे. जुनाट बेढप वृक्षाला नाजूक वेलीनं विळखा घातल्याप्रमाणे त्याच्या हाताचा रुंद पंजा मधूनच तिच्या खांद्याला स्पर्श करतो आहे. चेहऱ्यानं उग्र वाटणारा हा माणूस तिच्याकडे कामुक मधाळ नजरेनं पाहतो आहे. काहीतरी गोड गोड बोलून तिला सुखावतो आहे. हे सर्व कसं तरीच वाटतं आहे. त्यांच्या एकंदर वागण्यावरून ते विवाहित जोडपं खासच नाही. ती बहुधा त्याची स्टेनो असावी. तो बहुधा बॉस असावा. त्याचा रुबाबच ते सांगतो आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, पण ती निश्चितपणे त्याची बायको नसावी. लग्नाच्या बायकोशी अशा वेळी अशा स्थळी इतक्या रोमॅन्टिकली कोण वागेल? माझी नजर पुन्हा त्या टेबलापाशी जाते आहे. मी त्यांना दिसत नाही, पण त्यांचे सगळे चाळे मला बसल्या ठिकाणावरूनही स्पष्ट दिसत आहेत. खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या चाळ्यांमुळे माझं लक्ष त्यांच्याकडे वेधतं आहे असं मुळीच नाही. अशी जोडपी मी रोजच पाहतो. त्यात मला विशेष नाविन्य नाही. माझं लक्ष त्या टेबलाकडे जातं. ते त्या टेबलापाशी माझ्या काही आठवणी निगडीत आहेत म्हणून. गेली 10 वर्ष मी नित्य नेमानं या हॉटेलमध्ये येतो. दररोज नाही तरी आठवड्यातून 3दा तरी. आल्यावर माझी पावलं आपोआप त्या टेबलापाशीच वळतात. जणू त्या टेबलाचं आणि माझं काही जवळचं नातं आहे. पण नाही असं तरी कसं म्हणू? त्या टेबलाचं आणि माझं फार जवळचं नातं जडलं होतं. होतं असंच म्हणायला हवं आता. त्या टेबलानं माझ्या आणि सुप्रियेच्या प्रेमाचं रहस्य ऐकलं होतं. आमची प्रीतीपुष्प याच टेबलावर विखुरली गेली होती. ते गोड शब्द त्यानंच पहिल्यांदा ऐकले होते आणि आमच्या ताटातुटीचे नव्हे गैरसमजाच्या कटू स्वप्नांचे काटेही त्याच्यावरच विखुरले गेले होते. आणि आज नव्हे गेली 10 वर्ष माझ्या मनातल्या पश्चातापाचे उसासेही त्यानंच ऐकले आहेत. त्या घटनेला आज जवळजवळ 8-10 वर्ष झाली. माझ्या केसात आता रुपेरी छटा उठून दिसू लागली आहे. देहाची गाडी 45चा दगड मागे टाकून 50च्या दगडाकडे पळते आहे. पण अजूनही मी या हॉटेलमध्ये आलो की मनानं 10 वर्षांनी तरुण होतो. सद्य परिस्थिती विसरतो आणि पुन्हा 35च्या सीमारेषेच्या कुंपणातून उडी मारून मागे जातो. पण अशी उडी मारताना कुंपणाच्या रोपावरचे सल नकळत चिकटतात, रुततात आणि काही वेळा ठसठसू लागतात. पण ते ठुसठुसणंही या एकांदात बरं वाटतं. सल खुपणारी जागा अशी मुद्दाम हळूवार हातांनी दुखवावीशी वाटते. तशाच मनातल्या आठवणी जागवून खुपणाऱ्या सलाची ती वेदना पुन्हा पुन्हा अनुभवावीशी वाटते. ती अनुभूती कुणाला वर्णन करून सांगता येणार नाही, कुणाला कळणारही नाही. आणि तेवढ्याकरताच मी या हॉटेलमध्ये येतो. माझ्याच तंद्रीत कितीतरी वेळ एकटा बसून राहतो. इथल्या वेटरला हे आता माहीत झालंय. चहाच्या 4 कपांची एक किटली तो माझ्यासमोर आणून ठेवतो. 1 कप चहा, त्यावर सिगरेट, की पुन्हा आणखी 1 कप चहा, असं करत मी आपल्याच तंद्रीत स्वतःला हरवून बसतो, समोर बसलेल्या कल्पनेतल्या सुप्रियाशी गप्पा मारत. आजही मी तसाच बसलो आहे, पण नेहमीचं टेबल मला मिळालेलं नाही. त्या ठिकाणी ते जोडपं बसलं आहे. भग्न हृदयानं मी त्यांचे प्रेम चाहळे पाहतो आहे. त्यांच्या प्रणय चाळ्यांचा मला राग आलेला नाही. माझी नेहमीची जागा मला न मिळाल्याचं वाईट वाटते. किती वेडा मी. त्या जागेवर माझी काय सत्ता आहे?
खरंच कशावरच माझी सत्ता नव्हती. नाही, या जागेवर नाही, सुप्रियेवरही नाही. म्हणूनच हे वैफल्याचं दुःख, हा एकाकीपणा माझ्या वाट्याला आला आहे. या दुःखातही तात्पुरता दिलासा देणारी माझी ही एकमेव सखी, ही सिगरेट माझ्याजवळ आहे. सिगरेटवरून माझा आणि सुप्रियेचा किती वेळा वाद झाला होता. तिला सिगरेटचा वासही सहन होत नसे. ज्या दिवशी सुप्रियेचा मला फोन येई त्या दिवशी तिला भेटायला जाताना मी दात बिनाकानं घासून आणि वर सुवासिक सुपारी खाऊनच जाई. तरीसुद्धा 2 हात अंतरावरून ती विचारी, अजून तुम्ही मला दिलेलं वचन पाळलं नाही ना? मी काही लक्षात न आल्याप्रमाणे विचारी, कसलं ग? त्या लटक्या रागानं माझ्या नाकाचा शेंडा चिमटीत धरून ती म्हणे, वेड घेऊन पेडगावला छान जाता येतं हं तुम्हाला. अगं पण कसलं वेड? म्हटलं, माझं नाक चांगलं तीक्ष्ण आहे बरं. खरं सांगा, अजून तुम्ही सिगरेट सोडली नाही ना? कोण म्हणतं सोडली नाही म्हणून? वाटलं तर माझी झडती घेऊन बघ. पहिल्या खेपेस ती तावातावानं पुढे झाली. माझ्या खिशात सिगरेटचं पाकिट सापडतंय का ते पाहण्याकरता माझ्या अगदी निकट आली. मी ती संधी दवडण्या इतका मूर्ख नव्हतो. माझ्या मिठीतून सुटण्याची ती धडपड व्यर्थ ठरली. आपल्या युडी कोलन सुगंधित रुमालानं आपले ओठ अन गाल पुसत ती रागानं म्हणाली, शी शी, तुमची ही सिगरेट केव्हा सुटणार आहे कोण जाणे. तिच्या गालावर टिचकी मारत मी म्हणालो, प्रियू, खरं सांगू, ज्या क्षणी तू माझी होशील, सर्वस्वानं माझी होशील, त्या क्षणी तुझ्या या सवतीची माझ्या ओठातून हकालपट्टी होईल. तोपर्यंत नाही. बोल, अट मान्य आहे तुला? यावर सुप्रिया गंभीर होई. तिच्या मिश्किल डोळ्यात कसलेसे गंभीर भाव दाटून येत. गोगलवाईप्रमाणे शरीर आक्रसून ती माझ्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करी. तिला असं गंभीर झालेलं मला बघवत नसे. मग पुन्हा तिला हस्ती करण्याचा प्रयत्न करून मी म्हणे, जाऊ दे, तुझी इच्छा नसेल तर राहिलं. मी काय तुझ्यावर बळजबरी करतोय का? माझ्या छातीवर मस्तक टेकवून एक दीर्घ निश्वास टाकून ती म्हणे, कसं शक्य आहे हे? माझ्या मनाला ही गोष्ट पटत नाही. असं माझ्या हातून घडणार नाही. नाही नाही, घडणं शक्य नाही. पण तरीसुद्धा ते घडलं होतं. त्याचा शेवट काय होणार याचा विचार तेव्हा मी करत नव्हतो. मला फक्त एकच गोष्ट दिसत होती. ती म्हणजे मला सुप्रिया आवडत होती. मला ती हवी होती. सर्वस्वानं माझी व्हायला हवी होती. आणि एका बेसावत क्षणी सुप्रिया सर्वस्वानं माझी झाली होती. विस्तवानं हात भाजणार आहेत हे कळत असूनसुद्धा आम्ही विस्तवाशी खेळत राहिलो. एकमेकांच्या प्रीतिपाशात गुंतून खुळे झालो. आणि अखेर माझ्या मनाला चटका लावून प्रिया माझ्या जीवनातून निघून गेली. नव्हे, माझ्या मूर्खपणामुळे मी तिला घालवली. त्याबद्दल मी तिला दोष देऊ इच्छित नाही. पण प्रिया गेली आणि ते दुःख विसरण्याकरता मी ही सिगरेट जास्तच जवळ केली. जणू मी तिचा, माझ्या दुःखाचा, माझ्या मूर्खपणाचा सूड उगवत होतो. आत्ताही त्या टेबलकडे पाहताना प्रियेच्या आठवणी मनात दाटून येत आहेत. मनाला एक दुखरं, हळुहळणारं समाधान देत आहेत. ठुसठुसणाऱ्या जखमेवर हळूवार हात फिरवताना व्हावं तसं धुराच्या वलयांकडे पाहता पाहता माझी तंद्री लागते आहे. सिगरेट मागून सिगरेट, वलयांमागून वलय आणि वलयातून आकार घेणारी प्रियेची असंख्य रूपं. माझी आणि प्रियेची ओळख झाली ती चित्रकार उमेशचंद्रांच्या मॉडर्न आर्टच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं. विश्वख्यातीच्या त्या चित्रकाराचं प्रदर्शन बघायला मी आवर्जून गेलो होतो. चित्रकला माझ्या रक्तात होती, पण त्या कलेत प्रावीण्य किंवा विशेष ख्याती मिळवणं मात्र नशिबात नव्हतं. नाहीतर GD आर्ट सोडून दिलं हे बरं झालं. कारण माझ्या सध्याच्या व्यवसायात मला भरपूर पैसा मिळत होता, मान होता, प्रतिष्ठा होती. पण माझा कलाप्रेमी आत्मा मात्र सदैव त्या कलेच्या आराधनेसाठी झुरत राहिला. माझ्या रक्तात ही कला आहे, म्हणूनच केवळ या व्यवसायातसुद्धा मी थोडासा तरी वेळ माझ्या आवडीच्या कलेसाठी बाजूला काढू शकतो. थोडंसं का होईना कलाराधनेचं समाधान मिळवू शकतो. वेळात वेळ काढून त्या दिवशी मी प्रदर्शन बघायला गेलो होतो. उमेशचंद्रांच्या ज्या कलाकृतीला पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सुवर्ण पदक मिळालं होतं त्या चित्राचं नाव होतं द राईज अँड फॉल. मॉडर्न आर्टच्या पद्धतीनुसार रेखाटलेल्या त्या चित्राचा अर्थ इतर सामान्य जनांना कळला असेल की नाही कोण जाणे. पण कुंचल्याच्या नुसत्या फटकाऱ्यांनी उमेशचंद्रांनी माणसाच्या जीवनातल्या आशा निराशांचे जे चढ उतार दाखवले होते, रंगांच्या साहाय्यानं त्यात जो अर्थ अभिप्रेत केला होता तो अवर्णनीय होता. माझ्यासारख्या नवचित्रकलाप्रेमी माणसालाच ते चित्र आवडण्यासारखं होतं. त्या चित्रातल्या चित्रकाराच्या भावनांशी एकरूप होऊन मी कितीतरी वेळ एकाग्रतेने ते चित्र न्याहाळत होतो आणि नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले, वाह,
अप्रतिम चित्र आहे. काय काय अप्रतिम आहे? माझ्यासमोरच पाठमोरी उभी असलेली एक तरुणी गर्रकन वळून म्हणाली. माझं इतका वेळ माझ्यासमोर उभ्या असलेल्या त्या तरुणीकडे अजिबात लक्ष नव्हतं. तिला त्या चित्राचा अर्थ मुळीच समजला नसावा आणि म्हणूनच माझ्या प्रशंसोद्गारांनी ती आश्चर्यचकित झाली असावी. मी पुन्हा शांतपणे प्रत्येक शब्दावर जोर देत म्हटलं, अर्थातच चित्र अप्रतिम असल्याशिवाय का त्याला सुवर्णपदक मिळालं? मात्र ते ज्याला कळेल त्यालाच अप्रतिम वाटणार. माझ्या शेवटच्या वाक्यानं तिचा स्वतःचा अपमान झाल्यासारखं तिला वाटलं. तिला त्या चित्राचा अर्थ कळला नाही हे तिनं अप्रत्यक्षरित्या कबूलच केलं होतं. त्यातून स्वतःला ती चित्रकलेतली दर्दी समजत असावी. त्यामुळे माझे शब्द तिला अपमानास्पद वाटले असावेत. मानेला एक झटका देत ती म्हणाली, हां, कुंचल्याचे फटकारे मारले की मॉडर्न आर्ट होतं आणि पाश्चात्य लोक तिला डोक्यावर घेऊन नाचतात. पण यात काय सौंदर्य आहे कोण जाणे? सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असावं लागतं. अहो, बाभळीच्या वेड्यावाकड्या काटेरी पर्णहीन झुडपात देखील केवढं सौंदर्य असतं. देवानं निर्माण केलेली मॉडर्न आर्टच नव्हे का ती? मला तर स्वतःला हिरव्यागार डेरेदार वृक्षापेक्षा सुद्धा बाभळीची पर्णहीन वेडीवाकडी झाडं बघायला फार आवडतात. ती निरुत्तर झाली आणि म्हणूनच की काय दुसरं चित्र बघण्याच्या निमित्तानं पुढे निघून गेली. पण तिथून हलताना तिच्या चेहऱ्यावर त्या चित्राविषयी आणि पर्यायानं माझ्याविषयीही जो तिटकारा उमटला होता त्याची मला अतिशय गंमत वाटली. मीही दुसरी चित्र पाहण्याकरता दुसऱ्या बाजूला निघून गेलो. प्रवेशद्वारातून बाहेर पडताना ती पुन्हा दुसऱ्या बाजूनं मला सामोरी आली. पण आता तिच्याबरोबर एक पुरुषही होता. जरा जवळ येताच मी ओळखलं की तो माझा वर्गमित्र सुरेश पाध्ये होता. त्यानंही मला ओळखलं. आम्ही दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करताना ती गोंधळून आमच्याकडे पाहत होती. तिच्याकडे वळून तो म्हणाला, सुप्रिया, हा माझा क्लासमेट मिस्टर राजेंद्र फडके. आणि मग माझ्याकडे वळून म्हणाला, ही माझी मेहुणी सौ सुप्रिया परांजपे. आता कुठे माझं तिच्या गळ्याकडे लक्ष गेलं आणि गळ्यावरून पुन्हा चेहऱ्यावर स्थिरावलं. तीही माझ्याकडे रोखून बघत होती. मात्र मघाचा तिरस्काराचा भाव वितळून त्या ठिकाणी किंचित कौतुकाचा भाव मला तरळलेला दिसला. क्षणभरच आमची दृष्टीभेट झाली. पण त्या एका क्षणातच माझ्यातल्या कलावंतानं सुप्रियेचं सौंदर्य टीप कागदानं शाई अलगद टिपून घ्यावी तसं मनातल्या मनात टिपून घेतलं. काय हो मिस्टर फडके, मघाच्या त्या चित्राचं तुम्ही इतक्या सुलभतेनं कसं रसग्रहण करू शकलात? ती मला उत्सुकतेनं विचारत होती. तिच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यावं लागलंच नाही. तिचे मेवणे चटकन म्हणाले, अगं, हा एक जन्मजात चित्रकार आहे. अर्थात करिअर म्हणून त्यानं पुढे पूर्ण केलं नाही ही गोष्ट वेगळी, आणि सध्याही त्याचा व्यवसाय दुसरा असला तरी त्याच्यातला कलावंत अजून मेला नाही हे निश्चित. कसं उगाचच काहीतरी सांगू नकोस, मी विनयानं म्हटलं. त्यावर तोच पुढे म्हणाला, आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा इंदूरच्या अखिल भारतीय चित्रकारांच्या प्रदर्शनात ॲमॅच्युअर चित्रकार असूनसुद्धा यानं पहिलं बक्षीस पटकावलं. कॉलेजचे तास संपले की ही स्वारी हातात चित्रकलेचं साहित्य घेऊन कुठल्या तरी टेकडीवर किंवा नदीकाठी जाऊन बसायची. सुप्रियाच्या मेहुण्यांनी चालवलेली स्तुती ऐकून मला गुदमरल्यासारखं होऊन लागलं. मी सुप्रियाकडे चोरटा कटाक्ष टाकला. तिच्या चेहऱ्यावर आता मघापेक्षाही जास्तच कौतुक ओसंडून चाललं होतं. मनाच्या एका कोपऱ्यात का होईना मी सुखावलो होतो. पण एकीकडे मला उगाचच चमत्कारिकही वाटू लागलं होतं. विषय बदलण्याच्या हेतूनं मी म्हटलं, हे बघ सुरेश, उगाच नको एवढी माझी माहिती द्यायची गरज आहे का? अरे 2-4 वर्षात आपण भेटलो नाही म्हणजे मी काही इतका मोठा झालेलो नाही. माझ्या या बोलण्यानं त्याच्यातला औपचारिकपणा नाहीसा झाला. माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, आपण इथे काय गर्दीत बोलत उभे राहिलोय? चल, समोरच गुलमोहरमध्ये चहा तरी घेऊया. खरं म्हणजे मी अत्यंत गडबडीत होतो. एरवी सुरेश एकटाच भेटला असता तर मी निश्चितच नाही म्हणालो असतो. पण सुप्रियेच्या डोळ्यांकडे लक्ष जाताच मला नाही म्हणता आलं नाही. एवढं खरं, तिच्या डोळ्यात अशी काय जादू होती कोण जाणे. पण प्रथम दर्शनीच मी जणू तिच्या नजरेचा गुलाम झालो. आज मी तुमच्याबरोबर चहा घ्यायला येऊ शकत नाही, माफ करा, असं वाक्य माझ्या जिभेच्या टोकावर आलं होतं. पण सुप्रियेच्या डोळ्यांकडे पाहून मला ते उच्चारता आलं नाही. मी मुकाट्यानं त्या दोघांबरोबर चालू लागलो. त्या दोघांचा निरोप घेताना सुप्रिया पुन्हा पुन्हा म्हणाली होती, मी इथे आहे तोपर्यंत आमच्या ताईच्या घरी या ना एकदा. तिनं मला पत्ता दिला, फोन नंबर टिपून दिला. पण त्या 8 दिवसात मी कामामुळे त्यांच्या घरी जाऊ शकलो नाही. नंतर 1-2 महिन्यांनी सुप्रियेचा विषयही विसरून गेलो. आणि एक दिवस अचानक माझ्या ऑफिसात सुप्रियेचा फोन आला. मी आश्चर्यचकित झालो.
ती म्हणत होती, मागल्या वेळी तुमची मी किती वाट पाहिली, का आला नाहीत तुम्ही? ओ आय एम रिअली सॉरी मिसेस परांजपे, बट आय कुडंट हेल्प इट. कामाचा डोंगर पडला होता. आता कुठे डोकं वर निघतंय. इयर एंड म्हणजे आमच्याकडे धमाल असते कामाची. बरं, मागचं जाऊ दे, यावेळी तरी येणार का? संभाषणाच्या मुख्य मुद्द्याला हात घालत तिनं विचारलं. आय विल ट्राय माय बेस्ट. नाही, असं आधांतरी आश्वासन देऊ नका. मी 2च दिवस राहणार आहे. तेवढ्यात तुम्ही आलं पाहिजे. सुप्रियेच्या आवाजात आर्जवी हुकूम होता. खरं म्हणजे मीही मुद्दामच थोडंसं ताणून धरलं होतं, पण तिच्या आग्रहामुळे माझा नाईलाज झाला. फोन बंद करताना मी म्हटलं, अच्छा, मग आज संध्याकाळी नक्की येतो. संध्याकाळी मी माझ्या मित्राकडे म्हणजे सुप्रियेच्या मेव्हण्याकडे गेलो. सुप्रिया फारच उत्साहित दिसत होती. चहापानाचा कार्यक्रम झाल्यावर ती म्हणाली, आज मी तुम्हाला घरी का बोलावलं माहीत आहे? मी प्रश्नार्थक मुद्रेनं तिच्याकडे पाहिलं. लहान मुलीसारखी अल्लड पावलं टाकत ती आतल्या खोलीत गेली आणि कागदाची बरीच भेंडोळी हातात घेऊन बाहेर आली. मी आश्चर्यानं पाहू लागलो. माझ्यासमोर जरा अंतरावर उभी राहून ती एक एक भेंडोळं उलगडून दाखवू लागली आणि प्रत्येक चित्रागणिक मी आश्चर्यचकित होत होतो. माझ्या चेहऱ्यावरचे आनंद मिश्रित आश्चर्याचे भाव पाहून ती सुखावत होती. लहान मुलीसारखी उत्साहानं मला प्रत्येक चित्राचा तपशील सांगत होती. अमुक चित्र अमुक वेळी अमुक अमुक स्थळी जाऊन काढलं वगैरे गोष्टी ती मला खुलवून सांगत होती. महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवरचं एक लँडस्केप तर इतकं सुरेख झालं होतं की नकळत माझ्या तोंडून उद्गार बाहेर पडला. वाह, फारच सुंदर, झकास झालंय हे लँडस्केप. हं. ती नुसतीच लाजली. मग पुन्हा चित्राच्या गुंडाळ्या करीत म्हणाली, ही चित्र मी तुम्हाला दाखवली ती तुम्ही माझ्या चित्रांची वाहवा करावी म्हणून नव्हे, तर माझ्या पेंटिंगमधले दोष मला समजावून सांगावेत म्हणून. छान, तुम्ही मला समजता काय? GD आर्टच्या केवळ 2 परीक्षा दिल्या म्हणजे मी काही कुणी मोठा दर्दी नाही लागून गेलो. मला चित्रकलेची आवड आहे एवढंच. आणि एक सांगतो, लोकांच्या चित्रातले दोष बघण्यापेक्षा त्यात काय चांगलं आहे हे मी आधी टिपून घेतो. तिचा चेहरा गोरामोरा झाला. गेल्या खेपेला उमेशचंद्रांसारख्या जगविख्यात चित्रकाराच्या चित्रावर तिनं उतावळेपणाने जो रिमार्क दिला होता त्याची तिला मनातून लाज वाटली असावी. ती घाईघाईनं म्हणाली, मी लोकांच्या चित्रातले दोष काढते. तसंच लोकांनी माझ्या चित्राबद्दल काही सुचवलं तर मला मुळीच वाईट वाटणार नाही. मला अजून खूप खूप शिकायचं आहे. GD आर्ट करण्याची माझी खूप खूप इच्छा होती, पण ते नाही जमलं. आणि आता तर 2 मुलांमधून डोकं वर काढायची सोयच नाही. त्यातून आम्ही लोहगावसारख्या ठिकाणी राहणार. तिथे नाही कसले क्लासेस की नाही शिकायची काही सोय. म्हणून म्हणते, मला तुमचं मार्गदर्शन लाभलं तर फार बरं होईल. तिच्या बोलण्यावरून मला तिची शिकण्याची तळमळ स्पष्ट दिसत होती. मी विचारात पडलो. पुढे तीच मला म्हणाली, मला तुमची पेंटिंग्स बघायची आहेत. तुम्हाला उद्या वेळ असल्यास मी येऊ का तुमच्याकडे? तिच्या प्रश्नानं मी गोंधळात पडलो. एका क्षणात माझ्या नजरेसमोर माझ्या संसाराचं चित्र उभं राहिलं. आई-वडिलांच्या इच्छेखातर मला मालूशी विवाह करावा लागला होता. का कुणास ठाऊक, पण प्रथमपासूनच माझं त्या मुलीविषयी बरं मत नव्हतं. ती वर्तणुकीनं चांगली नव्हती असा त्याचा अर्थ नव्हे, पण प्रथमदर्शनीच मला तिच्या डोळ्यात अन वागण्यात किंचित बावळटपणाची जी झाक दिसली त्यामुळे माझं मन तिच्याविषयी कलुषित झालं होतं. मी दिसायला मोठा देखणा होतो अशातला भाग नाही. उलट कुणाही स्वरूप सुंदर मुलीनं पसंत करावं असं काहीही माझ्यापाशी नव्हतं. त्यामुळेच या मुलीबद्दल जास्त चिकित्सा करण्याचा मला काही एक अधिकार नव्हता आणि मनातून पसंत नसतानासुद्धा मला हे लग्न करावं लागलं होतं. लग्न झाल्यानंतर मात्र माझी शंका दिवसेंदिवस खरी ठरत असल्याचा प्रत्यय येऊ लागला. मालूला फिट्स येण्याचीही सवय होती. फिट्स आल्यावर किंवा एरवीही कधीकधी ती अत्यंत विक्षिप्तपणे वागे. तिचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं, पण मला मात्र तिच्याविषयी काडी मात्रही सहानुभूती वाटत नव्हती. जगरहाटीप्रमाणे आज 15 वर्ष आमचा संसार चालला. 3 सोन्यासारखी मुलं झाली, पण मला पत्नीबद्दल कधीच प्रेम वाटलं नाही. आणि त्यामुळेच मला कधी कोणाला आवर्जून घरी बोलवावंसं वाटलं नाही. माझ्या बायकोचा विक्षिप्तपणा कोणत्या क्षणी उफाळून येईल याचा काही नेम नसे. आलेल्या पाहुण्याला ती आनंदानं चहाचा कप तरी देईल की नाही अशी भीती मला मनातून वाटे. आणि ही सुप्रिया तर विचारत होती, तुमची पेंटिंग्स बघायला मी तुमच्या घरी येऊ का? काय उत्तर द्यावं या गोंधळात मी पडलो होतो. उद्या माझ्यासाठी थोडासा वेळ काढा ना प्लीज. तिच्या बोलण्यानं मी भानावर आलो. आता नाही म्हणणं मला अशक्य नव्हतं, पण मी म्हटलं ठीक आहे, उद्या संध्याकाळी 6:30ला या. मी तिच्या हातात माझ्या घरच्या पत्त्याचं कार्ड दिलं. इथूनच प्रियेचा आणि माझा परिचय वाढीस लागला.
सुप्रियेचा पती पायलट होता, त्यामुळे त्यांना लोगावलाच राहावं लागे. एकदा सुप्रिया आपल्या नवऱ्याला घेऊन माझ्या घरी आली होती. मोठा उमदा माणूस वाटला मला. सुप्रियेला अगदी शोभेसाच होता तो. मला तो आवडला, पण नकळत माझं मन त्याचा रागरागही करू लागलं. का ते मला कळत नव्हतं. सुप्रियेचा आणि माझा काय संबंध होता म्हणून मी तिच्या नवऱ्याचा द्वेष करावा? पण माणसाला 2 मनं असतात, हे काही खोटं नाही. माझा आणि सुप्रियेचा काय संबंध असं एकीकडे म्हणत असतानाच माझं दुसरं मन म्हणे, खरंच अशी रसिक आणि सुंदर प्रिया आपल्याला मिळाली तर? देवानं सारी सुखं मला दिली होती. पैशानं जी जी सुखं विकत घेता येतात ती सारी मी उपभोगलीही होती. स्वरूप सुंदर स्त्रियांचं सुख, त्यांचा सहवासही मी पैशांच्या जोरावर मिळवला होता. तरीही त्यापैकी अमुक एक स्त्री आपली प्रिया, आपली पत्नी असती तर, असा तुलनात्मक विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता. पण प्रिया भेटली, आमची मैत्री वाढली आणि नकळत माझं मन तिचा विचार करू लागलं. वारंवार माझ्या मनात एकच विचार येऊ लागला की ही प्रिया, ही माझी प्रेयसी, माझी पत्नी असती तर? हा विचार किती वेडेपणाचा होता हे मला समजत नव्हतं असं नाही. एकतर सुप्रिया विवाहित होती, 2 मुलांची आई होती आणि माझ्यापेक्षा वयानंही काहीशी लहानच होती. तिच्या बाबतीत मी असा विचार करणंही किती वेडेपणाचं होतं ते मला कळत होतं, पण वळत मात्र नव्हतं. दिवसेंदिवस आमचा परिचय वाढत होता. मैत्रीच्या नात्यानं आम्ही पुष्कळच मनमोकळेपणानं वागत होतो. दर 1.5-2 महिन्यांनी तिची पुण्याला फेरी होत असे. आपल्या मोठ्या मुलाला तिनं पुण्यातच तिच्या ताईच्या घरी ठेवलं होतं. ज्यावेळी तिचा नवरा 8-15 दिवसांच्या फ्लाईटवर जाई, त्यावेळी मुलाला भेटण्यासाठी ती पुण्याला 4-8 दिवस राहून जाई. त्या 4 दिवसात ती आवर्जून माझ्याकडे येई. स्वतः केलेली नवीन नवीन पेंटिंग्स मला दाखवी, माझ्याकडून काही गोष्टी समजून घेई. इथपर्यंत सारं ठीक होतं. मला जरी तिच्याविषयी आकर्षण वाटत होतं तरी मी उघडपणे ते कधीही व्यक्त होऊ दिलं नव्हतं. तिच्याही वागण्यात मला कधी भलती सलगी दिसली नव्हती. ती खूप मनमोकळेपणाने बोले, हसे, आपल्या नवऱ्याच्या, मुलांच्या गमती मोठ्या तन्मयतेने सांगे. अगदी जीवाभावाच्या मैत्रिणीजवळ सांगाव्यात इतक्या मोकळेपणानं. माझं मात्र मन आतल्या आत तडफडत होतं. पाण्यात राहून कोरडं राहणं जमेल की नाही याबद्दल मला शंका वाटत होती. त्यापेक्षा कधी वाटे ही प्रिया आली नाही तर बरं होईल. हिनं मला फोन केला नाही तर फार फार बरं होईल. पण एक मन जी इच्छा करत होतं ती दुसऱ्या मनाला मंजूर नव्हती. नकळत माझं मन तिची वाट पाही, तिच्या चुटपुटत्या सहवासासाठी आतुर होई. माझ्या मनानं मैत्रीची सीमा ओलांडून प्रीतीच्या हद्दीत केव्हाच पाऊल टाकलं होतं. पण ही प्रीती एकतर्फीच होती. सुप्रियेचं मन मला समजत नव्हतं. मी ज्या वेळी गंभीर होऊन मनातलं बोलून टाकण्याचा निश्चय करत असे त्या वेळी ती संभाषणाला अशी काही खेळकर कलाटणी देई की माझ्या मनातला विषय मनातच राहून जाई. कित्येकदा आम्ही दोघं चहाला म्हणून हॉटेलात जात असू, पण माझ्या मनातलं बोलण्याची संधीच मला तिनं कधी मिळू दिली नाही. तिच्या बोलण्याच्या अन वागण्याच्या या चतुराईनं मी जास्तच मोहित झालो होतो. दिवसेंदिवस तिच्याकडे खेचला जात होतो. आणि अचानक माझ्या मनात एक वेगळीच कल्पना स्फुरली. आजपर्यंत ती माझ्या घरी किंवा मी तिच्या ताईच्या घरी जाऊन एकमेकांची पेंटिंग्स पाहत असू. यावेळी मी ठरवलं की प्रिया आली की तिला लँडस्केप करण्याच्या निमित्तानं दूर कुठेतरी घेऊन जायचं. निसर्गाच्या सहवासात आपलं मन उघड करायचं. 8च दिवसांनी प्रियेचा फोन आला. मी म्हटलं, हे बघा, आज तुम्ही घरी येऊ नका. आपण उद्या पहाटे लँडस्केप करण्याकरता गावाबाहेर जाऊया. ओ, वंडरफुल आयडिया, प्रिया अत्यानंदानं चित्कारली. हे वाक्य म्हणताना तिनं आनंदानं उडीच मारली असेल. कारण लँडस्केप पेंटिंग हा तिच्या अगदी आवडीचा विषय होता आणि ते आता मला कळलं होतं. त्यामुळे गावाबाहेर जायचं असलं तरी ती फारसे आढेवेढे घेणार नाही हे मला माहीत होतं. कुठे जाऊया? तिनं उत्सुकतेनं विचारलं. ते आत्ता नाही सांगत, उद्या कळेलच. मात्र लवकर उठून तयारी करा. मी बरोबर 5:30ला येतो. हल्ली उजाडतं लवकर, चालेल ना? अर्थातच. 5:30लाच काय, 4:30ला म्हणालात तरी मी तयार होऊन बसेन. बघूया उद्या, असं म्हणून मी फोन बंद केला आणि दुसऱ्या दिवशी प्रियेशी काय बोलायचं, कसं बोलायचं याची 100 वेळा मनातल्या मनात उजळणी करून ठेवली. दुसऱ्या दिवशी मी गाडी घेऊन सुरेशच्या बंगल्यावर गेलो. त्यावेळी सुप्रिया पोर्चमध्ये माझी वाटच पाहत होती. चहा देखील तिनं थर्मासमध्ये घेतला होता. मी आश्चर्यानं विचारलं, हे काय, थर्मास कशा करता? ती हसत हसत म्हणाली, तुम्हाला दर अर्ध्या तासानं चहा लागतो हे मला आता माहीत झालंय.
एक लँडस्केप पूर्ण होईपर्यंत तुम्हाला 3दा तरी चहा लागणारच. आणि चहाचं पेट्रोल नसलं की तुमची गाडी बंद पडणार. म्हणजे आपलं लँडस्केप अर्धवटच राहणार. त्यापेक्षा म्हटलं थर्मास बरोबर घेतलेला बरा, नाही का? सुप्रियेच्या भाबड्या विश्वासाचं मला मनातल्या मनात हसू आलं आणि त्याच क्षणी स्वतःच्या विचारांची लाजही वाटली. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून ती माझ्याबरोबर काहीतरी नवीन शिकण्याच्या उमेदीनं बाहेर येत होती. आणि मी मात्र मनातल्या मनात काही वेगळंच ठरवलं होतं. एका सरळ मार्गी भाबड्या मनाच्या विवाहित स्त्रीला मी माझ्या प्रेमजालात ओढू पाहत होतो. माझ्या एका मनानं दुसऱ्या मनाची निर्भत्सना केली. वाटलं या बिचारीला असं फसवायला नको. त्यापेक्षा इथून काहीतरी कारण सांगून सरळ घरी निघून जावं. पुन्हा असा मोह होऊ नये म्हणून तिचं दर्शनसुद्धा घेऊ नये. तिला सांगून टाकावं, प्रिया, पुन्हा तू मला फोन करू नकोस. पुण्यात आलीस तरी मला भेटू नकोस. कुठेही कधीही माझ्या दृष्टीस पडू नकोस. जा जा, माझ्या मनातून जा. माझ्या जीवनातून दूर निघून जा. नाहीतर मी वेडा होईन प्रिया. तुझ्यासाठी मी वेडा होईन. अगं सुप्रिया, त्यांना चहासुद्धा विचारला नाहीस का? सुप्रियाची ताई बाहेर येत म्हणाली. तसं आम्ही भानावर आलो. गाडीत बसून गाडीचं दार बंद करता करता सुप्रिया म्हणाली, अगं ताई, चांगला 4 कप चहा घेतलाय मी थर्मासमध्ये. माझ्या शेजारी गाडीत बसून सुप्रिया पहिल्यांदाच माझ्याबरोबर येत होती. तिनं रुमालावर शिंपडलेला UD कोलनचा सुगंध पहाटेच्या त्या प्रसन्न वेळी माझं मन अधिकच उत्तेजित करून गेला. आणि क्षणापूर्वीच माझ्या सोज्वळ मनानं दुसऱ्या मनाला केलेल्या उपदेशावर पाणी पडलं. कुठे जायचं आपण? प्रियेनं विचारलेल्या प्रश्नाकडे माझं लक्षच नव्हतं. उलट सुलट विचारांनी माझ्या डोक्यात थैमान घातलं होतं. विचारांच्या नादातच मी गाडी बॉम्बे पुणा रोडकडे घेतली. खरं म्हणजे कुठं जायचं हे सुद्धा निश्चित ठरवलं नव्हतं मी. तर मी तिला काय सांगणार होतो? एकाएकी तिनं व्हीलवरच्या माझ्या हातावर हात दाबला आणि ती म्हणाली, थांबा थांबा, इथेच थांबा. कर्कन ब्रेक लागले. मी आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. ती खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, किती सुंदर दृश्य आहे पहा ना. इथेच बसूया का आपण लँडस्केपसाठी? मी बाहेर उजवीकडे पाहिलं. मुळा मुठेच्या संगमाचं दृश्य प्रातःकाळच्या गुलाबी आवरणातून खरोखर फार रमणीय दिसत होतं. मी गाडी एका बाजूला पार्क केली. नदीच्या काठानं सुरेख हिरवळ होती. वडाच्या एका अजस्त्र झाडाजवळ एक देऊळ होतं. स्पॉट लँडस्केपसाठी सुरेखच होता. देवळापासून जरा दूर एका निवांत जागी आम्ही जाऊन बसलो. प्रियेची नजर दूरवर भिरभिरत होती. जणू आधाशीपणानं ती ते नितांत रमणीय दृश्य डोळ्यांनी पिऊन घेत होती. ती निसर्गाचं सौंदर्य पित होती आणि मी अतृप्त नजरेनं तिच्या चेहऱ्यावरचं निरागस सौंदर्य न्याहाळत होतो. दवानं भिजलेल्या पूर्ण विकसित फुलासारखं तिचं सौंदर्य उत्तेजक दिसत होतं. झाडाच्या बुंध्याशी रेलून बसलेल्या तिच्या कमनीय आकृतीवर माझी नजर रेंगाळत होती. अहो, आपण लँडस्केप करण्यासाठी आलो आहोत, विसरलात की काय? आपल्या हँडबॅगमधून ब्रशेस आणि पेंटिंगचं सामान काढत ती म्हणाली. आणि एकाएकी मला कुठून अवसान आलं कोण जाणे. तिच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हटलं, प्रिया, खरं सांगू, आज लँडस्केप करण्याऐवजी मी तुझं पोर्ट्रेट करणार आहे. आज प्रथमच तिला एकेरी नावानं संबोधलं होतं. ती चमकली. माझा हात तिनं एकदम झटकून टाकला नाही, पण अलगदपणे मला वाईट वाटणार नाही अशा बेतानं दूर करत ती म्हणाली, आज आपण लँडस्केपसाठी आलोय ना? माझं पोर्ट्रेट काय घरीसुद्धा करता येईल. मी म्हटलं, नाही प्रिया, यापुढे तू माझ्या घरी यायचं नाहीस. मीही तुझ्या घरी फारसा येणार नाही. आपण यापुढे फक्त बाहेर भेटायचं. का? डोळे विस्फारून आश्चर्यानं ती म्हणाली, इतके दिवस मी तुला सांगितलं नव्हतं, कारण माझ्या घरी तू येऊ नकोस असं मी तुला म्हटलं असतं तर ते तुला अपमानास्पद वाटलं असतं. पण आता सांगणं भागच आहे. प्रिया, माझ्या बायकोला फिट्स येण्याची सवय आहे आणि एरवीसुद्धा ती अतिशय लहरीपणानं वागते. तिच्या जराही मनाविरुद्ध घडलं की तिला हिस्टेरिकल फिट्स येतात. आजपर्यंत तू जेव्हा जेव्हा माझ्या घरी आलीस त्या त्या वेळी मला मनातून भय वाटे की न जाणो तुझं आमच्या घरी येणं तिला न आवडून तिला फिट आली तर तुमच्यासमोर सगळा तमाशा व्हायचा. परमेश्वराच्या कृपेनं तुझ्यासमोर तसं काही घडलं नाही. पण गेल्या 2-3 वेळा तू येऊन गेल्यानंतर तिचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालं आणि दरवेळेप्रमाणे त्याचा शेवट तिला फिट येण्यात झाला. मला डॉक्टरना काही कारण सांगता आलं नाही. तिच्या मनात आपल्याविषयी जो संशय आलाय तो मी कुठल्या तोंडानं डॉक्टरांना सांगू? संशय? कसला संशय? प्रिया माझ्याकडे रोखून बघत म्हणाली. मी गोंधळलो. जो संशय माझ्या बायकोला आला होता तो एका अर्थानं खराच नव्हता काय? मी हळूहळू प्रियेच्या प्रेमात पडत होतो. नव्हे, आता पुरताच पडलो होतो. ही गोष्ट मला माझ्या मनाशी नाकारता आली असती काय? प्रियेला काय सांगावं ते मला समजेना.
हीच संधी अशी होती की मला माझं मन त्या क्षणी उघड करून दाखवता आलं असतं. पण एकाएकी मला वाटलं, न जाणो प्रियेनं माझं प्रेम अव्हेरलं तर? सांगा ना, आपला संशय येण्यासारखं कसलं वर्तन आपल्या हातून घडतंय? नाही प्रिया, आपल्या हातून तसं काही घडलेलं नाही, पण मला भीती वाटते. प्रिया, माझं मन आता काबूत राहणार नाही. काहीतरी भलतंच बोलू नका, प्रिया ताडकन उभी राहत म्हणाली. माझा तोल सुटला. सारा संयम, सारा विवेक त्या क्षणी नष्ट झाला. मी स्वतःला, जगाला, आजूबाजूच्या निसर्गाला, साऱ्या गोष्टींना विसरलो आणि काय घडतंय हे कळण्याच्या आतच तिला माझ्या बाहुपाशात घट्ट कवटाळून तिच्या ओठांवर ओठ टेकले. माझ्या मिठीतून सुटण्याची तिनं विलक्षण आवेगानं धडपड केली, पण ती व्यर्थ ठरली. माझा आवेग ओसरेपर्यंत ती धडपडत राहिली. त्या झटपटीत तिच्या मुद्दाम वाढवलेल्या नखांचे ओरखाडे माझ्या गालांवर, मानेवर उमटले, तरी मला त्याची शुद्ध नव्हती. माझी मिठी सैल होताच तिनं खाली पडलेली हँडबॅग उचलली आणि एक शब्दही न बोलता ती तरातरा चालू लागली.